टीईटी एक्झाम महाराष्ट्र टीईटी संदर्भात महत्वाची बातमी। समिती गठीत, मुख्यमंत्र्यांच्या फेरविचार याचिकेच्या भूमिकेकडे। ही लोकसत्ता पेपरला आलेली ही बातमी आहे। 14 डिसेंबर 2025 ला आलेली ही बातमी आहे। टीचर एलिजिबिलिटी टेस्ट टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने 31 ऑगस्ट 2026 ची मुदत दिली असून राज्य सरकारने या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आता एक विशेष समिती घोषणा केली आहे। नागपूर ज्यांचा 5 वर्षांहून अधिक सेवाकाळ शिल्लक आहे अशा राज्यातील शाळांमध्ये 1ली ते 8वी साठी नियुक्त असलेल्या शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 31 ऑगस्ट 2026 ची मुदत आहे। सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबर 2025 रोजी दिलेल्या आदेशानुसार ही मुदत असून या निर्णयाविरुद्ध फेरविचार याचिका दाखल करता येणार नाही असा अभिप्राय विधी व न्याय विभागाने दिला असल्याने पुन्हा न्यायालयात जाता येणार नाही। अन्य राज्यांनाही फेरविचार याचिका सादर केल्याची माहिती उपलब्ध नाही असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री माननीय दादाजी भुसे साहेब यांनी गुरुवारी विधानसभेत केले। तर विधान परिषदेमध्ये टीईटी प्रश्नावर विरोधकांनी गदारोळ करीत सभात्याग केला। राज्यमंत्री पंकज भोयर यांनी या संदर्भात एक समिती नियुक्त करण्याची घोषणा केली। यानंतर आता मुख्यमंत्री फेरविचार याचिका दाखल करणार का या भूमिकेकडे हजारो शिक्षकांचे लक्ष लागून आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी अनिवार्य करण्यात आली आहे। सध्या कार्यरत शिक्षकांना ही परीक्षा द्यावी लागत असल्यामुळे काही शिक्षकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे। यातून मार्ग काढण्यासाठी राज्य शासन संवेदनशील असून यासाठी शिक्षक संघटना वरिष्ठ सदस्यांना सूचना विचारात घेऊन एक समिती गठीत केली जाईल अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी दिली। राज्यमंत्री डॉक्टर भोयर यांनी सांगितले, सर्वोच्च न्यायालयाने शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी बाबत दिलेल्या निकालाबाबत पुनर्विचार याचिका दाखल करण्यासंदर्भात विधी व न्याय विभागाचा अभिप्राय घेतला असून त्यानुसार कार्यवाही करण्यात आली आहे। ज्या शिक्षकांची सेवा 5 वर्षापेक्षा कमी आहे त्यांच्या संदर्भातही सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे राज्यमंत्री डॉक्टर भोयर यांनी सांगितले। आता मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर टीईटी संदर्भात अनेक शिक्षक संघटनांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती। यावेळी फेरविचार याचिका दाखल करण्याचे आश्वासन देण्यात आले होते। त्यामुळे मुख्यमंत्री टीईटी परीक्षा संदर्भात नेमका कुठला निर्णय घेणार याकडे शिक्षकांचे लक्ष आहे। विशेष म्हणजे दादा भुसे यांच्या विधानानंतरही मुख्यमंत्री यातून काहीतरी तोडगा काढणार अशी अपेक्षा हजारो शिक्षकांना लागून आहे। अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।